नमस्कार. आज आम्ही आहेत बार्शी, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. इथे आम्ही एका फार्मरला भेटले. त्यांच्याकडे आपल्या आयोटेकचा ड्रोन आहे. त्यांचा मुलगा 2 वर्षापासून आपलं पायलट आहे आणि आपलं आयोटेकचा ड्रोन फ्लाय करतात आहे. त्यांना आपण विचारू त्यांना कसा अनुभव झालाय आपल्या आयोटेकचा ड्रोनबद्दल. सर तुमचं. मी गजेंद्र सोपान तरंगे, राहणार पापनस, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. माझा मुलगा ड्रोन पायलट आहे आणि मी गेले 1 वर्षापासून फवारणी करत आहे ड्रोनने. आणि आयोटेकचा ड्रोन हा का निवडला? अतिसुंदर ड्रोन आहे, वजन कमी आहे आणि एका बॅटरीमध्ये तो 2 एकर हे सिंचन करू शकतो. हे सगळं बघितल्यानंतर घेतला आणि आज तो व्यवस्थित चालत आहे. आत्तापर्यंत भरपूर क्षेत्र त्यांनी फवारला आहे. तुम्ही दुसरे पण ड्रोन बघितलेत कंपनीचे बाहेरचे, ह्याची किंमत सगळ्यांना जास्त वाटते. तुम्हाला याबद्दल तुम्ही हाच का घेतला? म्हणजे एवढा महाग तुम्हाला घ्यायला होता असं? म्हणजे दुसरे सांगतात की दुसरे पण आहेत जे कमी दरात भेटतात, तुम्ही हा का निवडला? कसं असतं मॅडम, सोनं हे सोनं असतं आणि चांदी हे चांदी असते. मग चांदीला कमी दर करता येतो, सोनं कधी कमी होतच नसतं. त्याचं नाव सोनं असतं आणि हे 24 कॅरेट सोनं आहे. ॲग्रीबोट ड्रोनमध्ये 24 कॅरेट सोनं आहे फिक्स. आणि ते जबरदस्त त्याचं आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे. शेतकऱ्याकडून मला 800 रुपये एकरनं शेतकरी मला आज पैसे मोजतोय, मला देतोय. त्याच्यामुळं हा ड्रोन माझ्यासाठी एकदम सोनं आहे. आणि तुमचं म्हणजे तुमचा पूर्ण खर्च याच्यात तुम्हाला निघाला का एवढं फ्लाय केल्यानंतर 1 वर्षापासून? आतापर्यंत मॅडम तुमचे पैसे कव्हर झाले. मी 1600 एकर सिंचन केलेलं आहे आतापर्यंत एका वर्षामध्ये. आणि त्यातील माझे 2 ते 3 महिने तरी थांबलेले आहेत. मी 20 एकर, 18 एकर, 16 एकर, 13 एकर आणि 25 एकर ही अशी माझी रेंज राहते. तुमच्या मुलांनी कधी पायलट लायसन्स घेतलं होतं? माझ्या मुलानं 2023 साली जानेवारी मध्ये लायसन घेतलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे आपल्या ड्रोन बद्दल? आपल्या ॲग्रीबोट ड्रोन बद्दल जे सांगायचंय मला, ते हे प्युअर सोनं आहे आणि ही येत्या काळाला आपल्याला गरजेचं आहे. आणि इचू काटा म्हणजे साप, इचू काटा जे सोयाबीन आहे, उडीद आहे, या पिकामध्ये तुम्ही असं ह्या वेळेस पावसाळ्याच्या वेळेस कधीही जाऊन सिंचन करू शकत नाही फवाऱ्याने पाठीवरच्या. त्याच्यामुळं ड्रोन हा शेतकऱ्यासाठी एकदम सुंदर आहे, चांगला आहे, त्रास कमी आहे, कमी वेळामध्ये तो जास्त फवारून देतो आणि औषधाची सुद्धा बचत होतेच. जर सलग क्षेत्र असेल तर औषधाची बचत होते. आणि तुम्ही कोणत्या पिकांवर फवारणी केली? सगळ्या पिकावर कोणते पीक? आतापर्यंत मी सोयाबीन, उडीद, हरभरा, ज्वारी, ऊस, द्राक्षी, केळी, या आंबा, या डाळिंब, या सर्व पिकांवर आतापर्यंत मी फवारणी केली आहे. आणि तुम्हाला शेतकऱ्यांपासून कसा रिस्पॉन्स भेटला फवारणीच्या नंतर? अति उत्कृष्ट. त्यांनी मला परत परत बोलवलं जात आहे मला. आणि मी काय म्हणजे मला तसं वेटिंग आल्यामुळं मला आज बी आत्ता सध्या मी 100 ते 150 एकर मला वेटिंग आहे. वेटिंग चालतंय. इतक्या शेतकऱ्यांना वेटिंग चालतंय. ठीक, थँक्यू, धन्यवाद. आणि जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.